जरांगे पाटलांनी जर राजकीय भूमिका घेतली तर आपल्या मतदारसंघामध्ये त्याचे काय पडसाद असतील? पेक्षा लोक त्याच्या विचाराचे किंवा त्याच्या शब्दाची वाट पाहिलेत। राजकीय भूमिका जर घेतली तर आणखी आनंदच आहे, कारण आपल्याला एक म्हणायचं आहे, दिन दुबळ्या एखाद्या समजा सर्वसाधारण कार्यकर्त्याला आमदार होऊन पाहू द्या ना। जरी करता निवडून नवा जर आला ते काय पोटात शिकत नाही। त्यामध्ये न युती न आघाडी, आघाडीच्या बी आमदारांनी सहकार्य केलं नाही असं म्हणावं लागेल, आणि युतीने समजा निर्णय कोणताच दिला नाही। तर वसमत विधानसभेच्या संदर्भामध्ये मराठ्याचं एकच म्हणणं आहे की जे मनोज जरांगे साहेब सांगतील त्याचीच आम्ही भूमिका बजील। जय शिवराय, मी विशाल शिंदे, आपल्या सर्वांचं मराठा टाइम्समध्ये खूप खूप स्वागत आहे। महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजत आहेत। कुठल्याही क्षणी कुठल्याही दिवशी आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि निवडणुकांचे तारीख जाहीर होऊ शकते। त्या संदर्भात आपण शेतकरी सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत। मी आता गुंडागाव या गावामध्ये आहे। इथे काही शेतकरी बांधव आहेत, तसेच मराठा समाजाचे काही बांधव आहेत। आपण त्याच्याशी संवाद साधतो। एकंदरीत वसमत विधानसभेमध्ये युती विरुद्ध आघाडी यांच्यामार्फत गुरु शिष्यांची लढत होईल अशी चर्चा चालू आहे। तर कोण निवडून येऊ शकतं, कोणाला उमेदवारी मिळायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, हे सांगा। आता गुरुचं तर राजकारण आम्ही गेल्या 35 वर्षापासून पाहतो। कारखान्याच्या माध्यमातून सहकारी साखर कारखाना वसमत आणि बाकीचे एक जिनिंग होती, प्लायवूड कारखाना होता, 1200 सहकारी साखर कारखाना होता, असे सहकारी 4 कारखाने आम्ही गुरुच्या ताब्यात दिले होते। त्याच्यातले 3 तर भंगारात गेले, एक विकला अवसानात आणून। आता राहिला पूर्ण गुरु पुन्हा 5 वर्ष आमदारही होते, आम्ही त्याला आमदारही निवडून गेलो होतो। आमच्या तालुक्यामध्ये असं म्हणतात की कारखाना चालवा फक्त दांडेकर साहेबांनी, दांडेगावकर साहेबच कारखाना चालवण्यासाठी सक्षम आहेत असं म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला दांडेगावकर साहेबाला कारखान्याच्या संचालकावर निवडून दिलं। परंतु यावेळेस त्या साखर कारखान्याची कॅपॅसिटी 12.5पर्यंतच राहिली। कॅपॅसिटी काही 5,000पर्यंत गेली नाही। तिच्यावर डिस्टिलरी झाली, वीज निर्मिती झाली, खताचे प्रकल्प झाले, पण त्याचं प्रॉफिट प्रत्यक्ष शेतकऱ्याला काय, उत्पादक शेतकऱ्याला त्याचं प्रॉफिट काय? आम्ही जर विचारलं कार्यकर्त्यांनी मिळून, बाबा हे कर्जाचा बोजा कारखान्यावरला उतरेल कधी, तर म्हणते कर्जाचा बोजा कारखाना नील होईल, पण आपण दुसरं त्याच्यावर निर्मिती करायला ना, दुसरं प्रॉडक्ट करायला तयार। डिस्टिलरी झाली, त्याच्यावर खत कारखाना झाला, त्याच्यामुळे ते कर्ज पुन्हा जशाला तसं राहिले, ते आपल्याला फेडता येते, पण त्याचं प्रॉफिट काय? आपल्या परिसरातील 1200 हा सहकारातील कारखाना अवसानात गेला आणि आज प्रायव्हेट लोक तिथं बसलेत, त्या संदर्भात तुमचं मत काय? आता आमचं म्हणणं एकच आहे, तुम्ही 4च वर्षात कारखाना, त्याही वेळी ऊस पुरून उरत होता या एरियामध्ये, आजही ऊस आहे, आज कमी त्या प्रमाणामध्ये ऊस नाही, आज थोडा कमी आहे। ऊस कमी असून जर कारखाना फायद्यात चालतोय आणि त्यावेळेस ऊसाचं प्रमाण जास्त असून जर कारखाना तोट्यात चालतं, ते लक्षण कशाचं आहे? आम्हाला एकच वाटतं की कारण ज्यावेळेस नुकसानीत कारखाना लावला त्यावेळेस तो सहकार तत्वावर होता, आणि आज फायद्यात आहे की हा खाजगी स्वरूपामध्ये झाला। म्हणजे खाजगी स्वरूपात गेल्याशिवाय कारखाना फायद्यात येत नाही का? सहकारी साखर कारखाने कधीच फायद्यात येणार नाहीत का? जर येणार नसतील तर मग हे संचालक मंडळाचा दोष आहे ना। हे संचालक मंडळच कारखाना खातात असा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आणि शेअर्स भागधारकांचा समज आहे। कारण तुम्ही त्या कारखान्याला वरीव देत नाहीत। प्रत्यक्ष शेतकऱ्याचा सहभाग काय असतो? ऊस पिकविणे, कारखान्याला नेऊन घालणे। शेतकऱ्याने जर ऊस पिकविला नाही तर गुन्हा शेतकऱ्याचा। तुम्हाला लागेल तेवढा ऊस पुरून उरण्यासारखा ऊस जर शेतकरी देत असेल तर शेतकऱ्याचा गुन्हा काय त्याच्यात? कारखान्याचे मूळ सभासद जे होते त्यांचं सभासद रद्द करण्यात आले, त्याच्यानंतर नवीन शेअर्स भरण्यात आले, त्या संदर्भात तुम्ही आंदोलनही केलेलं आहे मोठं। आता तुमच्या माहितीसाठी आम्ही एक झगडा असा लढलो होतो, लढा की कुठल्याही बँकेच्या ठेवीत, ती देशातली बँक असो विदेशातली असो कुठली असो, बिनपरतीची ठेव अशी कुठेतरी आहे का की तिची परतच होणार नाही, अशी तिचं नावच ठेवलं बिनपरतीची ठेव। त्याच्यावर लढा लढला, आम्ही हायकोर्टात गेलो,
निकाल आमच्यातर्फे लागला. त्या बिनपरतीच्या ठेवीवरलं फक्त 50% व्याज दिले आम्हाला. बिनपरतीची ठेव तर वापसच केली नाही. 50% व्याज दिले, 50% व्याज राहिलेलं अजून 2 महिन्याला देतो म्हणले होते. या गोष्टीला 10 वर्ष झाली. ते त्या 10 वर्षात उरलेलं बिनपरतीच्या ठेवीवरचं व्याजही आम्हाला दिलं नाही. शेतकरी विसरून जातो हो. यावर्षी काय आम्हाला दिले, कोण देतो म्हणलं, घोषणा केलेली आम्ही विसरून जात असतो. आम्ही पुढच्या कामाला लागतो. शेतीची मशागत करणे, पेरणे, दुसऱ्या उत्पादकाच्या मागे लागतो. पाठीमागचं सोडून देत असतो शेतकरी. आमचं बिनपरतीच्या ठेवीवरलं अर्ध व्याजच कारखान्याकडे राहिलं. बिनपरतीची ठेव तर तशीच राहिली, दिलीच नाही वापस. हायकोर्टाचा आदेश असताना इतके मगरूर लोक हे शेतकऱ्याला देत नाहीत व फसवतात हे लोक. हे असं करीत असताना या कारखान्याने दिलं नाही, यांनी दिलं नाही. शेवटी अवसानात कारखाना आणला आणि अवसानात कारखाना आणून अजून दुसरी गोष्ट, कारखाना एकच, एका कारखान्याचे एका सभासदानं 3 वेळेस शेअर्स भरावेत. जगात हे नवलाची गोष्ट ही. एकाच कारखान्याचे 4-4 वेळेस शेअर भरतात, असं कुठं आहे का जगात? आम्ही 1200 कारखान्याचे आमच्या शेतकऱ्यांना 3 वेळेस शेअर्स भरले. पहिले गेले, बुडाले, दुसरे भरले, दंडे मारून मारून आम्ही पुन्हा बाबा आमचा साहेब ऊस नेतील. आता 5,000चा शेअर्स, आता 10,000, 10,000चा 20,000, 25,000. मग आता तेवढे भरल्याशिवाय जर आम्हाला ऊस नेत नाही तर आम्ही एका कारखान्याचे ऊस म्हणजे शेअर्स भरायचे किती वेळेस? बरं, हे शेअर्स जरी 25,000 भरले तर ऊस नेतीलच, याची 100% गॅरंटी नाही. बाराशिव कारखाना आणि पूर्णा कारखाना हो. यांच्या ऊसाच्या भावामध्ये तफावत आहे अशी तक्रारी आहेत लोकांच्या. याच्या संदर्भात काय? तक्रार नाही. दांडेगावकर साहेबाला मी सभेमध्ये जाणून 1000 लोक सभासद येतात. बाहेरगावचे सगळे लोक, एरियातले सगळे सभासद लोक या ठिकाणी आले होते. त्याला म्हणलं, एका सभे नंबर म्हटला, एका मालकाचा एकाच वाहनानं गेलेला, एकाच टोळीनं तोडलेला, पण त्याच्यातले दोन खेपा याला गेल्या, वसमतला गेल्या आणि बाकीच्या 3 ट्रिपा बाराशिवला गेल्या. यायला 200 रुपये कमी मिळाले त्यांना मागे आणि वसमतवाल्यानं 200 रुपये आगाऊ दिले. हा फरक कशामुळं? ऊस एकच, त्याचं ते काय लाभांशगाव एकच, मालक एकच ऊसाचा, एकाच टोळीवर तोडा, एकाच वाहनात भरला. परंतु हा बंद झाल्यामुळं तिकडं 2 ट्रिपा गेल्या, त्याला 200 रुपये जास्त मिळाले टनाला आणि बाराशिवला गेलेल्या ऊसाला 200 रुपये कमी मिळाले. हा फरक कशामुळे? आम्ही त्याला विचारलं, कशामुळे कमी दिले तुम्ही? मिळतातच कमी. नाही म्हणले, ते सहकार आहे आणि हे खाजगी तत्वावर. नुकसान झाली नाही एवढी शेतकऱ्याची. हे 2 कारखान्यामधला फरक आहे. परंतु कसं असते, 200 जरी कमी मिळाले तर शेतकऱ्याला त्यावेळेस शेतकरी अडचणीत असतो. गरजवंताला अक्कल फाल थोडी असते, फार जुनी म्हणे म्हाताऱ्या माणसाची. गरजवंत असतात शेतकरी, कारण अजून 2 महिन्याला विहिरीचं पाणी संपलेलं असतंय, लाईट बरोबर मिळत नाही, त्या ऊसाचं वजन घटलेलं असतंय. मग आता 5 टन वजन जर एका एकरातलं कमी झालं तर ते शेतकरी म्हणते, जाऊ द्या, 100 रुपये दिले कमी, पण आज जाऊ द्या. अजून जर 2 महिने ठेवले तर आज 5,000 रुपये घेऊन टोळीवाले ऊस तोडायलेत, उद्या 10,000 मागतात. टोळीवाले ऊस 10-20,000 मागितल्याशिवाय एकरातला ऊस तोडीत नाही. हे 200 रुपये टनाला कमी देतात. मग त्या शेतकऱ्याला उरलं काय जागेवर? ऊसाचा प्रश्न असा गंभीर आहे. 2 कारखाने असून उपयोग काय त्याचा? म्हणून बाकीच्या एरिया सोडून बाकीच्या कारखान्याला ऊस कसा जाईल हे शेतकरी प्रयत्नात असतो. त्या टाईमला नेल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही. हेला आमचं म्हणतात, आम्हाला लेखी सगळे फॉर्म भरलेले असतात, 10व्या महिन्यातली ऊसाच्या नोंदी घेतलेल्या असतात. आता स्वतःची मी कारखान्यातला सभासद असताना मी लावलेल्या 10व्या ऑक्टोबर महिन्याची नोंद, त्याच्याकडे नोंदी घेणारा कर्मचारी एकच आहे. ते 2 सर्कल चालूच आहे. ते 2 महिने आला नाही, त्यानं माझी नोंद डिसेंबर महिन्यात घेतली, माझी स्वतःची नोंद डिसेंबर महिन्यात घेतली. ऑक्टोबर महिन्यात लावलेला ऊस आहे. आणि मग ते नोंद घेणारा माणूस म्हणला, मी एकटा साहेब, मी काय करणार त्याला? मी कुठं जाऊन नोंद घेणार? तुम्ही काय करा, जूनमध्ये मला भेटा, जूनमध्ये तुम्ही नवीन अर्ज भरते द्या, त्याच्यात तुमची नोंद पुन्हा टाकू. मी म्हणलं, तोपर्यंत मी गुळवायला देतो ना. जून महिन्यात तुला कुठं तुला केव्हा भेटशील तुम्हाला? गरजवंताला अक्कल थोडी असते. जे कारखाना ज्या टाईमला जे देईल, 500 कमी देईल, 100 कमी देईल, त्याला शेतकरी. तुम्ही तक्रारींचा पाढा वाचताय, पण त्यांचे कार्यकर्ते असं म्हणतात की वसमत विधानसभा क्षेत्रामध्ये कारखानदारी फक्त दांडेगावकर चालू शकतात. आम्ही तर तेच म्हणलो ना, सगळेच म्हणतात की कारखाना चालवावा दांडेगावकरांनाच, दुसऱ्याला चालवताच येत नाही. हा जे समज आहे, ते समज किती आता कोणाकोणाच्या डोक्यातून हे काढून टाकावं की आम्ही प्रत्येकाला सांगायलो की हा कारखाना चालू का दांडेगावकर चालवतात का? कारखाना चालवतोय कोण?
कर्मचारीमधले काम करणारे कर्मचारी चालवतात. त्याचं व्यवस्थापन जे असतं ते व्यवस्थापन कारखान्याला लावून देत आहे. दांडेगावकर साहेब काय करीत असतात? कुठलाही दांडेगावकरच नाही, जे जे चेअरमन झाले, जे जे त्या ठिकाणी संचालक मंडळ निवडून गेले, ते संचालक मंडळ काय करीत असते? त्याचं एक व्यवस्थापन असते कारखान्यात. ते कारखान्यातलं व्यवस्थापन कारखाना चालवित आहे, मालक थोडा चालवित असतो. मालक त्याचं नियोजन त्या ठिकाणी लावून देऊ, बा तुम्हाला काय कमी आहे मी देतो. जिथं कमी तुम्हाला पडते का, कुठं पैसा कमी पडते का, मजूर कमी पडते का, मी तुम्हाला मजूर अजून लावून देतो. कर्मचारी कमी पडतात का, मी कर्मचारी संख्या वाढवतो. हे काम संचालक मंडळाचं आहे. पण नियोजन करणं काम जे कार्यकारी मंडळ तिथलं कारखान्याचं जे नेमलेले म्हणजे जे कार्यकारी अध्यक्ष असतात कारखान्याचे जे कर्मचारी आहेत, नियोजन लावून देणारे असतात, मधले कर्मचारी असतात. जरांगे पाटलांनी जर राजकीय भूमिका घेतली तर आपल्या मतदारसंघामध्ये त्याचे काय पडसाद असतील? नाही, जरांगे साहेबांना राजकीय भूमिका घेण्यापेक्षा लोक त्याच्या विचाराचे किंवा त्याच्या शब्दाची वाट पाहिलेत. राजकीय भूमिका जर घेतली तर आणखी आनंदच आहे. कारण आपल्याला एक म्हणायचं आहे, दीनदुबळ्या एखाद्या समजा सर्वसाधारण कार्यकर्त्याला आमदार होऊन पाहू द्या ना. त्याचं मत आहे ना आपलं बी मत आहे. या ठिकाणी मी म्हणणार, कोणी जर असेल आमदार जरी करतात, निवडून नवा जर आला, ते काय पोटात शिकत नाही कुठं काम करायचे. कारण त्याला असिस्टंट असतात प्रत्येकाला, ते त्याच्या मार्गदर्शनाखाली चालतात. तसे हे नवीन जे समजा जरांगे साहेबांना जे समजा आमदार यदा कदाचित जर दिले तर त्याला बी मार्गदर्शन कोणतरी करील ना. आणि सगळ्यात भूमिका याच्यावर ही राहील की जे आतापर्यंत जवळपास वर्ष जवळपास व्हाले मराठा आरक्षणाच्या संदर्भानं, याच्यामध्ये न युती न आघाडी, आघाडीच्या बी आमदारांनी सहकार्य केलं नाही असं म्हणावं लागेल. आणि युतीनं समजा निर्णय कोणताच दिला नाही. तर वसमत विधानसभेच्या संदर्भामध्ये मराठ्याचं एकच म्हणणं आहे की जे मनोज जरांगे साहेब सांगतील त्याचीच आम्ही भूमिका बजील.